गुड मॉर्निंग दोस्तो. काय बोलता, कसं काय काय चाललंय? आज बघू भाऊला फोन घ्यायचा आहे. आज जाणार आहे मी फोन घ्यायला. बघू चांगला कुठला त्याला आवडते तो घेऊ. कंपनीला आलतो, काम चालू होतं. आज काय डिलिव्हरी नाही पण आज जायला भेटेल. तर बघू कसं काय काम झालं. वरचं छप्पर लावायचं बाकी. सिलिंग झाली का आपला केबिन तयार. दोस्त हो, आता निघलो आम्ही जायला. आता जातो, तुम्हाला दाखवतो कसा काय काम 25 करून येतो आजच्या आजच. कटकट नको, आज घेऊ उद्या घालू, डायरेक्ट ब्लॉक मध्ये दाखवू. कोणाला पण डायरेक्ट धडका देव का घेतला बाईनी घेतला. दोस्तो सकाळपासून निघलो जायला. आता चालले 5 वाजता संध्याकाळचं. जरा काम होता कंपनीत जरा जास्त. नंतर गाड्यांचा लोड आला तर 5 वाजता निघलोय. मी आहे, भाऊ आहे आणि ऋतू आहे. आता ऋतू कॅमेरामॅन आहे सध्या. त्याला तुम्हाला पुढे गेला दाखवतो. काय विषय आहे? गॉगल पप्पू सिंग राठोड आला. दोस्त हो बघा, आता विजय सेल्सला पोचलो आम्ही. दोस्त हो IDFC बजाज. आता कुठून ज्याच्याकडची होल त्याच्याकडची आपण घ्यायचा. कोण कमी पैशाने देईल त्याच्याकडची. काय बोलतो भाई, देशील का कमी पैशाने? देईल ना भाई, करून देईल ना आपल्या हातात असतं. भाई तू काय बोलते? देतो मी तुला डायरेक्ट करून. बाबा दोघांची झुपली इथं. आता काय बोलतो भाई इकडे अरे भाई ह्यो प्राइस कमी करून देणारा माणूस आहे. गेला तो आता. येत नाही बोलता, व्हिडिओ येत नाही. ए ब्लॉग मध्ये टाकता, लाईक करा. हा भाई, हा भाई, लाईक कर बरं. लाईक ना फॉलो करतो. लाईक शेअर सबस्क्राईब. हा काम जिग्नेश पाटील ब्लॉग्स. दोस्त हो ह्योच मेन अध्यक्ष आहे का. याच्या वर्षी आपल्याला फोन घ्यायचा आहे. आता काय डिस्काउंट देईल नाही देईल बघू. विजय सेल्स मध्ये आहे भाई. कधी पण कुठला पण फोन पाहिजे असेल तर याला विजिट करा, याला भेट द्या. फायनान्स दोघांचा करा, बजेटचा पण करा, याचा पण करा. बाईने जुगाड केला आणि कलर आणला. हा भाऊ, त्याच्यावर भाई कमी पण करणार आहे आपल्याला. कमी नाही आलं तो. थँक्यू भाई, थँक्यू थँक्यू. यांनी घेतला यो. दोस्त हो घेतला भाऊ पाटीलने. आता भाऊ खोलल. इकडे ये ना जरा भाऊ. आहे तो घाई बघ किती. मामा काय बोलते? 80,000चा फोन घेतला, काय बोलशील मामा याला? हा मामा पण हैराण झाला. काय गरज आहे का फोन घ्यायची ना मामा? काय बोलायचं, आजकालची पोरे काय बोलशील. 80,000चा फोन घ्यायची पाहिजे. हा ना. साध्या फोन मध्ये पण काम होते का नाही मामा? सर्व तेच होते मग नुसते नाटके. काय बोलता दोस्त? काल आलो भाऊला फोन घेऊन. संध्याकाळ झाली. फोन घेतला नाही, गेलो बाजारात. सामान भरायचा होता, राशन म्हणजे संपलेला सगळा. तर ते आपण भरला. मग ते घेऊन गेलो घरी. तर घरी गेलो, टाईम झाला पक्का. आंघोळ बिंघोळ केली, जेवलो ना झोपलो. मग तर आज आलो कामावर. डिलेवरी होती सकाळपासून, डिलेवरी केल्या. बरं आता ब्लॉग एडिट करू ना. तर एंडिंग नेहमीप्रमाणे सारखी आपली एंडिंग राहतेच. ते आपल्याला जरा लक्ष द्यायला लागेल त्याच्यावरती पण. कारण की एक दिवसाचा ब्लॉग एक दिवसानं आपण खपवतच नाही. कन्सिस्टन्सी तशी राहत नाही आपली. तसं ते त्याच्यावर लक्ष द्यायला लागेल जरा. कारण की असा दुसऱ्या दिवशी मग काही एडिट करायला मध्ये बरोबर नाही वाटत ना, मजा नाही. त्याच दिवसाचा ब्लॉग असं त्या दिवशी भाई संपला, आजचा दिवस खपला असा. पण बघू आता, आपली सुरुवात आहे, आस्ते आस्ते करू. तुमचा असा सपोर्ट असू दे.
600 सबस्क्रायबर झाले. त्याच्यानंतर सबस्क्रायबर वाढत नव्हतं. मला वाटलं ज्या वाढतील नाही वाढतील. नंतर परत जसे व्हिडिओ टाकले तसे बरोबर सबस्क्रायबर परत वाढायला लागले. तुमचा असाच सपोर्ट असू दे मित्रांनो. तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी व्हिडिओ बनवतो एवढ्या ना. आत्ता बनवून 2 आठवडे पण नाही झाले आपल्याला व्हिडिओ टाकत. 800 सबस्क्रायबर झाले. पण असाच सपोर्ट असू दे. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.